तोच आशीर्वाद माझ्यासोबत कायम राहावा. त्याचबरोबर पतसंस्थेमध्ये जे आरडी ठेवतात, जर महिन्याला जे 1200 रुपये भरतात, जर 1200 रुपये 18 महिने भरलं तर 2,59,000 काय तर रक्कम होते. पण 18 वर्षानं पतसंस्थेचं 2.5 लाख असं घालून त्या एखाद्या मुलीच्या नावावर जर समजा एखाद्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी ठेवलं तर त्यांना आम्ही 5 लाख रुपये 18 वर्षानं देणार आहे. त्यानंतर महिला बचत गटासाठी आकर्षक योजना आहे त्यानंतर गरजूंना कर्ज योजना आहे आणि सगळ्यात महत्वाचं, पतसंस्था चालवत असताना तेवढं माणसाला ज्ञान असतंय की कर्ज कोणाला द्यावं, आणि पतसंस्थांना चालवताना तेवढं पण व्याज असतं संचालक मंडळाला किंवा माझ्यासारख्या जर चेअरमनला ज्ञान असतंय. जर आपल्या पतसंस्थेमध्ये 10 कोटीच्या टीव्ही असतील उदाहरणार्थ, तर आपल्याकडे 5 कोटी बॅलन्स हा मेंटेन ठेवा लागतोय. मी तर मालक काय म्हणतो, एखाद्याला समजा तुमचं 30 लाख रुपये माझ्याकडे ठेवलेले आहे, 30 लाख तुम्ही 1 वर्षभरासाठी ठेवलेले आहेत. एका काय सहकार खात्याच्या नियमानुसार समजा 12%, 13%, समजा 1200 रुपये तुम्ही किती 2 महिने 30 लाख रुपये ठेवलेत ना, त्या 30 लाखाचं 2 महिन्याचं व्याज घालून ती कटिंग सुद्धा 1.5%, 2%, 2.5% तसला आपण डुप्लिकेट व्यवसायच करत नाही. ते पैसे त्याच क्षणाला समजा तुम्ही 1 वाजता आला आणि विड्रॉल भरला आणि आरटीजीएस स्लिप भरली, तर तुम्हाला 1 वाजून 10 मिनिटांना पतसंस्थेमधनं तुमच्या खात्यावर तुमचे पैसे आरटीजीएस होणार. तेवढी